अडचणी आहेत पांडुरंग किल्लारेच्या. ज्यावेळेस आम्ही समालोचन करण्यासाठी पाली क्षेत्रामध्ये सुधागड तालुक्यातील पाली क्षेत्रामध्ये अनेक वर्ष सातत्यानं आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो. आणि आज उद्योग क्षेत्रामध्ये एक उंच भरारी घेणारे हे व्यक्तिमत्व आहे. सामन्याला होती सुरुवात. सिद्धेश कडू आणि त्याच्या जोडीला राहुल मात्रे गोलंदाजी मार्कवरती. ग्यारो या टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो. योगेश भगत पहिलाच बॉल ऑप्शनच्या हलकासा बाहेर ठेवला. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. फुटवर्क नव्हतं सिद्धेश कडूचं या पटक्यामागे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॅटला स्लाइस घेऊन चाललाय. कॉट बिहाइंड द विकेट. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला आणि फलंदाज शून्यावरती सिद्धेश कडू. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का नेरूल टीमला लागलाय. पहिला ब्रेक थ्रू. खूप चांगली गोलंदाजी योगेश भगत यांची. योगेश भगत पावसाळी स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स असतो दरवर्षी. मग बॅटिंग करत असताना गोलंदाजी करत असताना त्याने आपली भरीव कामगिरी आज क्रिकेटला दिलेली आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने विकेट काढलेली आहे. शून्यावरती पहिली विकेट गमावली सिद्धेश कडू. एक प्राइस विकेट. आणि आता त्याच्या जागेवरती नवीन फलंदाजाला बॅटिंगसाठी एक चांगला ऑलराऊंडर अर्पित म्हात्रे. बॅटिंगसाठी अर्पित म्हात्रे. 2 बॉलचा खेळ संपला. पहिल्या षटकाखेरीज धावा अजूनही धावफलकावरती नोंद झालेली नाहीये. ओहो, इथे शॉर्ट बॉलचा वापर. टर्न अँड बाउन्स झाला बॉल. चांगली गोलंदाजी. 2 बॉलच्या तुलनेनं हा बॉल थोडासा गुडलँड स्पॉटच्या मागे ठेवला होता. बॅक ऑफ हँड. तिथून टेक ऑफ घेतलं. चेंडूनं चांगलीच उचली प्राप्त केलेली. बीट करून चला अर्पित म्हात्रेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल गॅरोच्या माध्यमातून. यावेळेस ओव्हर पिच बॉल उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफच्या वरून लॉंग ऑफ क्लिअर करतोय अर्पितच्या बॅट मधून. या मॅचची षटकाराची नोंद. बॉल सीमारेषा पार. पिकअप. काय पिक केला बॉलला. ऍक्शन रिप्ले जर पाहिली तर ओव्हर पिच बॉल होता. 3 बॉलच्या तुलनेनं हा बॉल अगदी क्रीजच्या समोर टाकलाय. आणि हा चेंडू कुठल्या फलंदाजाला आवडत नाहीये. अगदी मिड ऑफच्या भरून लॉंग ऑफ क्लिअर करणारा षटकार. षटकारानं आपलं खातं उघडलंय. संघाचा श्री गणेशा. टीमची धावसंख्या 6. आणखीन एक पुल. पॉवरफुल आहे. हा बॉल सुद्धा जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्पितच्या बॅट मधून येतोय त्याच्या इनिंगचा दुसरा षटकार. पहिले 3 बॉल मध्ये वर्चस्व होतं. हुकुमशाही होती योगेश भगतची. त्यानंतर पहा 4थ्या आणि 5व्या बॉलवरती अर्पित म्हात्रेची हुकुमशाही आता सुरू झालेली आहे. पहिला बॉल लॉंग ऑफच्या वरून. दुसरा बॉल मिड विकेटच्या वरून. काय फटके. बॅकफुटला जाऊन पुलचे फटके. आणि या सहाऱ्यांच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 12. ओहो, हा बॉल वेगाने टाकलाय. वेगाने. खूप चांगली गोलंदाजी. चांगलं कमबॅक शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. आणि बेट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 1 गडी बाद 12 रन. एक गडी बाद 12 तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 बॉल डॉट टाकलेत. 1 विकेट देते, परंतु 2 बॉल थोडेसे खराब लाईन वरती टाकले. आणि त्याचा खरपूस समाचार अर्पित म्हात्रे एक यंग युवा खेळाडू आहे. अगदी 15 ते 18 वर्षातील जे तरुण खेळाडू आहेत त्या तरुणांच्या खेळाडूंच्या गळ्यातला ताईत बनला अर्पित म्हात्रे. 2 वर्षापूर्वीच अर्पित म्हात्रेने खेळायला सुरुवात केली आणि आता फ्रेम मध्ये आलाय. ओहो, पहिलाच बॉल विजय खडसेचा बाउन्सर. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली जाते पहिल्याच बॉल वरती विजय खडसेला. पहिला बॉल डॉट बॉल टाकलाय. काय बाउन्सर केला होता. 1 फॉर दी ओव्हर.
राहुल मात्रे ज्याला खातं उघडायचा की या मॅच मध्ये. पुन्हा एकदा अभि फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर टाकलाय. थोडासा टप्पा पडल्यानंतर हा बॉल पहिल्या बॉलच्या तुलनेनं खाली राहून गेलाय. राहुल मात्रेसाठी विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली गोलंदाजी विजय खडसे यांची. तिसरा बॉल ओव्हर पिच कॅचिटचा कॉल आहे परंतु पहा फ्लॅट अँड फ्युरियस नो चान्स. क्षेत्ररक्षक नितीन सुतार होते. पहिलं तर प्रयत्न चांगला केला होता उडी मारून परंतु त्यानंतर त्याला अंदाज आला की आपल्या हातातून हा बॉल अडणार नाहीये आणि त्यानंतर मात्र त्यानं प्रयत्न सोडला. म्हणून खरोखरच क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की पराभवानं माणूस संपत नाहीये. प्रयत्न सोडतो तो संपतो. इथे प्रयत्न केला होता परंतु त्यानंतर प्रयत्नाला यश आलं नाहीये. लॉंग ऑन चपरून बॉल ठोकलाय. राहुल मात्रेच्या बॅटमधून हा सिक्सर षटकार. आणि या सहाऱ्यांच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 18. ओहो हा बॉल चांगला आहे. ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय शरीरापासून दूर गोलंदाजी विजय खडसेची. हा बॉल बीट करून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉलची होती समाप्ती. थोडासा कमबॅक या ओव्हरचं विजय खडसेचं. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल. महेंद्र पाटील यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. म्हणजे एक्स्ट्रा रन. आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहेत. 19 एक गडी बाद. जवळ आता 1.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. ओहो शॉर्ट बॉलचा वापर. हुक करण्याचा प्रयत्न. मागे चाललाय बॉल विकेट किपरच्या. थर्ड मॅन येतोय डीप मधून बॉल पर्यंत. तोपर्यंत एक धाव इथे आली राहुल मात्रेच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड 13 रन आहेत. 20 शेवटचा बॉल शिल्लक सेकंड ओव्हर मधला. आणि तो खेळण्यासाठी तारपिक मात्रे स्ट्रायकिंग इनला तयार. ओहो बॉल हलवार होता पहा तिथे. अर्पित मात्रेची ओव्हरची झाली समाप्ती. डॉट बॉलनं समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 10च्या सरासरीनं. नेरूल 11 नेरूल टीम एक गडी बाद 20. तोपर्यंत आपण सत्काराकडे जातोय ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. रवी म्हात्रे जे नवी मुंबई रबर बॉल प्रीमियर लीगचे सेक्रेटरी आहेत. नुकतीच त्यांना ती पदवी बहाल करण्यात आलेली आहे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या स्पर्धेचे आयोजक म्हणून रवी मेहर लारा यांच्या उपस्थितीमध्ये आज सन्मान होतोय. रवी म्हात्रे म्हटले की दोन्ही फॉर्मॅटमध्ये एक अष्टपैलू भूमिका या क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहिलेल्या आहेत. आणि पावसाळे रबर बॉल स्पर्धेमध्ये त्यांचा एक पराक्रम आहे. एक बॉलमध्ये 14 त्यानं धावा बनवल्यात. या कशा बनवल्या सांगू नका परंतु त्याने बनवल्यात. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर. खूप चांगली गोलंदाजी गती काढली होती या बॉल वरती गोलंदाज हितेशनं. ओव्हर नंबर 3 मध्ये हितेश. यावेळेस पहा कॅचिटचा कॉल आहे परंतु बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय करत बॉल सीमारेच्या पलीकडे. राहुल मात्रेच्या बॅटमधून सिक्सर. बघा यो काऊ कॉर्नरला सचिन जो क्षेत्ररक्षक करतोय. सचिन तुम्ही तो रेनकोट काढून घ्यायचा. ठीक आहे. आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 26 धावा. आता चांगला स्कोर आहे. चांगल्या स्कोर कडे आता वाटचाल करतोय नेरूल टीम. ओव्हर लो फुल टॉस बॉल याला सुद्धा उडवलाय. ढगात लाइटिंग आणि या बॉल वरती केली राहुल मात्रेनं फायटिंग. बॉल सीमारेषा पार. षटकार. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे 12वे प्लेयर आलेले आहेत नेरूल गावचे सुप्रसिद्ध भगत आहेत. ते फटका मारायच्या अगोदर ओरडतायत. म्हणजे किती आत्मविश्वास आहे त्यांना. मार मार असे आवाज आहेत. राहुल मात्रेच्या बॅटमधून एक चांगला फटका. लिफ्टिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 32 धावा. बघा या इनिंग मध्ये जर पाहिलं तर बॅटनं रन आल्या नाही आहेत. फक्त सिंगल आलेले आहे. फक्त
एक वाईटची आणि त्यानंतर सर्वच षटकाराच्या साहाय्याने धावा आल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट शॉट, खूप चांगला फटका, पॉइंटला खेळलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत राहुल म्हात्रेच्या बॅटमधून. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 34. आणखीन एक चांगला फटका, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनला उडवलाय बॉल, बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार राहुल म्हात्रेच्या बॅटमधून. राहुल म्हात्रे नुकतीच जी धारावीच्या स्पर्धेमध्ये एशियन ट्रॉफी मध्ये ही स्पर्धा रंगली होती, त्या स्पर्धेमध्ये ग्रामीणच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता राहुल म्हात्रेचा. या 6 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 40. पावसाला सुरुवात झालेली आहे. 2.5 ओव्हरचा खेळ संपलाय, म्हणजे शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 40. 1 विकेटच्या नुकसानानंतर पहिला विकेट शून्यावरती आला होता, त्यानंतर मात्र दुसऱ्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी, 40 धावांची भागीदारी केलेली आहे अर्पित म्हात्रे आणि राहुल म्हात्रेनं. ओहो, शॉर्ट बॉल चांगला वेगाने टाकलाय, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. पंच शशी मेहर तुम्ही पाहताय, मुख्य पंचांच्या समेत स्क्वेअर लेगला महेंद्र पाटील आहेत. टीमची धावसंख्या 41. शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पॉइंटला उडवला, व्हाट अ स्ट्रोक, टिपिकल वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं बॉल खेळलाय अर्पित म्हात्रेनं आणि बॅकवर्ड पॉइंटच्या वरून ठोकलाय अर्पित म्हात्रेनं. शेवटच्या बॉलवरती ते विरोधामध्ये षटकार. असे षटकार मारणं सोपं नाहीये, काय टायमिंग होतं. ॲक्शन रिप्ले मध्ये थोडासा बॅकफुटवर गेला, त्यानंतर स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि पहा पॉइंटच्या डोक्यावरून अर्पितनं लगवलाय. हा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या मधून बॉलला उडवलाय. 6 रनसाठी षटकार. नगरसेवक ट्रॉफी सिक्सर. षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 48 धावा 48. अजूनही 1 षटक बाकी आहे. चांगला स्कोर उभारलाय. दुसऱ्या गड्यासाठी 48 धावांची भागीदारी. कारण त्याचं कारण आहे, कारण पहिली विकेट सिद्धेश कडूची शून्यावरती गेली होती, त्यानंतर काय डाव सावरलाय. हे महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये, तुमची पार्टनरशिप बिल्ड करणं, एखाद्या फलंदाजाला साथ देणं, या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. दुसरा संघ असला तर डगमगला असता, कारण शून्यावरती विकेट पडल्यानंतर एक मोठं दडपण होतं, एक प्रेशर होतं. ते दबावाला झुगारून मात्र काय बॅटिंग केली, अर्पितनं सुरुवात केली, त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून राहुल म्हात्रेनं सुद्धा आपला डंका वाजवला या मॅच मध्ये. लास्ट ओव्हर मध्ये आता कुमार आलाय बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हॅमर केलाय, आपाम जॅक डीप मधून मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, तोपर्यंत 2 धाबा काय रोखू शकला नाहीये. 2 धाबा मिळताना दिसत आहेत राहुल म्हात्रेला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 50. अर्धशतक धावफलकावरती लागलेलं आहे नेरुल टीमचं. 50 कंप्लीट. आणखीन एक चांगला बॉल ऑन साइडला खेळलाय, टायमिंग झुललं नाहीये राहुलचं. स्वतः बॉलर चाललाय बॉलच्या पर्यंत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. 2 धाबा इथे मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या दरम्यान आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 52. 52. लॉस ऑफ 1 विकेट. पहिला विकेट शून्यावरती सिद्धेश कडूचा गेला, त्यानंतर काय पार्टनरशिप दुसऱ्या गड्यासाठी. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय फोर्स फिटनेस वाशीगाव या टीमने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. बॅटिंग करत असताना एक चांगला स्कोर उभारलाय. चला छत्रीमॅन सीमारेषेच्या बाहेरून या. ओहो, चांगला बॉल होता परंतु कनेक्शन झालं नाहीये. राहुल अगदी चक झालाय, सरप्राईज झालाय या चेंडूवरती राहुल.
की माझ्याकडून अशी कशी चूक झाली, कारण ओव्हर पिच बॉल होता. विकेट करण्याचा प्रयत्न बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 52. ओहो चांगला बॉल टर्न अँड बाउन्स, तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. काय नेमबाजी आहे रा योगेश भगत गॅरोची. अर्पित म्हात्रे आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. डायरेक्ट हिट केलाय, यष्ट्या उडवल्यात. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याच्या अगोदर अर्पित म्हात्रेच्या आणि ते रनआउटच्या रूपानं अर्पित म्हात्रे आपल्या मैदानाच्या बाहेर चाललाय. पाच बॉल मध्ये त्यानं 12 धाबा बनवल्यात आपल्या टीमसाठी. विकेटचं पतन झालंय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड ते आतापर्यंत 52. 3.4 ओव्हरचा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये कमबॅक झालाय कुमारचं. माफ करा, 6 बॉलमध्ये 18 धाबा बनवलेत अर्पितनं. कुशल म्हात्रे बॅटिंग साठी आता नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय, दाखल झालाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 52. शेवटचे 2 बॉल शिल्लक. कुशल म्हात्रे एक हार्ट हिटर फलंदाज आहे आणि एक चांगला कबड्डीपट्टू आहे. लाल मातीतला खेळ चांगला खेळतो. ओहो बॅक टू द बॉलर केला. बॉलर ओव्हर द हेड. पहिली धाव वेगाने कंप्लीट. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत 1 धाव. सिंगलनं आपलं खातं उघडलंय कुशलनं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्ड होती 53. शेवटचा बॉल या डाबातला. या ओव्हरमध्ये कुमारनं चांगलाच कमबॅक केलेला आहे. 5 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केल्यात 5, परंतु 1 विकेट घेतलाय. रनआउटच्या रूपाने ती विकेट आली अर्पित म्हात्रेची, म्हणजे चांगलं कमबॅक. 3 ओव्हरच्या तुलनेनं कुमारनं चांगलीच गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. फुलटॉस बॉल, कॅच इटचा कॉल आहे. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक, परंतु नो बॉलचा इशारा पंचांकडून. म्हणजेच वेस्ट आहे. कमरेच्या वर बॉलची पिचिंग होती, हे घेरलं पंचानं. नो बॉल. पुढचा बॉल फ्री. नो +1 अशा 2 धावा आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 55. शेवटचा 1 बॉल शिल्लक. फ्रीडचा बॉल आहे. ओहो चांगला यॉर्करचा प्रयत्न होता, खोदून काढला बॉल. कबरचा क्षेत्ररक्षक बरोबर वेगाने ओव्हर थ्रो झालेले आहे. 2 धाबा. बॅकअप नाहीये, त्यामुळे 3ऱ्या धाबेचा प्रयत्न. 3 धाबा येत आहेत आणि या 3 रनच्या मदतीने आता पहिला डाव संपलेला आहे. आणि पहिला डाव संपल्यानंतर नेरुल 11 नेरुल या टीमनं धाबा बनवलेले आहेत आतापर्यंत 58. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 59 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 4 फिटनेस वाशीगाव या टीमच्या समोर. 59 टू विन. एकोणसाठ धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 59 टू विन. खूप चांगला स्कोर उभारलाय. $59 टू विन. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. कुशल 11 आणि जय गणेश क्रिकेट क्लब सारसोळे आयोजित नगरसेवक चषक रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा दुसरा सामना तुमच्या भेटीसाठी आणलाय. फोर्स फिटनेस वाशीगाव विरुद्ध
नेरूल 11 असा सामना आहे. वाशिगाव टीमनं टॉस इथे जिंकला, प्रथम गोलंदाजी केली. असताना पहिल्या डावामध्ये नेरूल 11 या टीमनं 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 धाबा केल्या. 59 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 59 टू विन. सध्या नवी मुंबई क्रिकेट ची उंची थोडीशी वाढत चाललेली आहे. एक वेगळी संघटना तुम्ही पाहताय, नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन, आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 6, 7 आणि 8 ऑगस्ट रोजी मात्र रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम नवी मुंबई रबर बॉल प्रीमियर लीग याच श्री गणेश रामलीला क्रीडांगणावरती रंगणार आहे. त्या स्पर्धेचं आयोजन असेल. हे पहिल्यांदाच फॉर्मॅट आपल्या भेटीसाठी आणणार आहोत. पावसाळी हंगामातील पहिली रबर बॉल प्रीमियर लीग, नवी मुंबई प्रीमियर लीग तुम्ही पाहणार आहात. म्हणजे क्रिकेट सुधारतोय, क्रिकेट वाढतोय, क्रिकेटची इमेज आता भरपूर उंचीवरती गेलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि चांगली बाब आहे. आज नवी मुंबईतील यंग तरुणांना खेळण्यासाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न या नवीन कोच द्यावे. धन्यवाद रवी म्हात्रे तुमचं. अनुप पाटील असतील, भूषण पाटील असतील, यतीन भोईर असतील, त्यांची संपूर्ण कोर कमिटी, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया मॅचकडे. 59 टू विन. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग आता करायचा आहे. 4 फिटनेस वाशिगाव टीमला आणि सलामीची जोडी योगेश भगत आणि त्याच्या जोडीला चेतन शिंदे. सामन्याला सुरुवात होते. महेंद्र पाटील ग्रीन सिग्नल करतायत. अर्पित म्हात्रेचा पहिला बॉल ओव्हर द विकेटने योगेश भगत साठी. राऊंड द विकेटने हा बॉल होता. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन थोडासा हापाम जॅक करायचा होता बॉल ऑन साइडला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. फिट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलाच चेंडू पहिल्याच बॉलवरती थोडीशी गती काढली होती अर्पित म्हात्रेनं आणि चकवून गेलाय योगेश भगतला. सुरुवात तर चांगली केली अर्पित म्हात्रेनं. पहिल्या ओव्हरमध्ये डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. दुसरा बॉल स्विंगिंग यॉर्कर, गती काढली होती. चांगला यॉर्कर, कमी गतीने यॉर्कर टाकलाय आणि बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. यू मिस, आय विल हिट. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय केलेला आहे योगेश भगतचा. लाकूड तोडी गोलंदाजी अर्पित म्हात्रे ज्यांनी पहिला गडी शून्यावरती परतलाय. पहिला धक्का वाशिगाव या टीमला. योगेश भगत गॉन. नवीन फलंदाज सचिन रजक बॅटिंग साठी चाललाय मैदानामध्ये. पहिलाच बॉल शून्यावरती, पहिलाच बॉल शून्यावरती विकेट काढली. पहिला बॉल डॉट. त्यानंतर मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं अर्पित म्हात्रेचं. मी या खेळाडूची चर्चा पहिल्या डावामध्ये सुद्धा केली होती. 15 ते 18 वयोगटातील जे तरुण खेळाडू आहेत त्या तरुण खेळाडूतल्या गळ्यातला ताईत बनला अर्पित म्हात्रे. अनेक रील्स अर्पित म्हात्रेचे, अनेक व्हिडिओज इंस्टाग्रामच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, त्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक यंग तरुण या क्रिकेटरला फॉलो करतायत आणि खरोखरच एक आपला फॉलोअरचा घराडा या खेळाडूनं प्राप्त केलेला आहे आपल्या क्रिकेट क्षेत्रामध्ये. सचिन रजक आलाय बॅटिंगसाठी. त्याला खातं उघडायचं आहे. शून्यावरती पहिला विकेट पडलाय योगेश भगतचा. दुसरा बॉल कॅचिटचा कॉल आहे. विकेट किपर बॉलच्या खाली येतोय. खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज आणखीन एक. सचिन रजक बॅक टू द पॅव्हिलियन.
धक्का क्रमांक दुसरा लागतोय फोर्स फिटनेस वाशीगाव टीमला. सचिन गॉन. राहुल मात्रे कुठलीही चूक करत नाहीये. खूप चांगला झेल टिपलाय. अगदी रबर बॉल क्रिकेट सुद्धा आता प्रगत झालाय. विकेट किपरच्या माध्यमातून जे आपण लेदर क्रिकेटला ग्लोव्ज वापरतो ते ग्लोव्ज आता आपण क्रिकेटमध्ये आपण रबर बॉल क्रिकेटमध्ये यायला लागलेले आहेत. ही चांगली बाब आहे. एखाद्या विकेट किपरला बोटाला जास्त दुखापत होणार नाहीये याची दखल मात्र घेतलेली आहे नेरळ टीमनं. आणि कॅच घेण्यासाठी सोपं असतं. ज्यावेळेस तुम्ही वेगाने बॉल टाकता पावसाळी स्पर्धेमध्ये खेळपट्टीचा सरफेस जेव्हा ओलसर असतो त्यावेळेस बॉल टाकल्यानंतर चेंडू टप्पा पडल्यानंतर स्किट होऊन वेगाने जास्त गती त्याला प्राप्त होते आणि त्यावेळेस मात्र बॉल अडवण्यासाठी हे ग्लोव्ज भरपूर कामी येतात. अजूनही संघाचा श्री गणेशा झालेला नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता बॅटिंगसाठी हितेश. अर्पित म्हात्रेनं खिंडार टाकलाय. ब्रेक थ्रू दिलेत आपल्या टीमसाठी. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्वतः विकेट किपर राहुल मात्रे चालल्या बॉल पर्यंत. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे हितेशच्या बॅटमधून. सिंगलनं आपलं खातं उघडलंय संघाचा श्री गणेशा. टीमची धावसंख्येला तर सुरुवात झालेली आहे. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 1. लक्ष आहे या मॅचमध्ये 59 धाबांचं 59 टू विन. ओहो बॅटची कडा. बॅटच्या टोईनला बॉल लागलाय. टायमिंग जुळलं नाहीये चेतन शिंदेचं. तोपर्यंत एक धाव ते मिळेल चेतनला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती फक्त 2. काय षटक होतं. अगदी भेदक मारा, आक्रमक मारा, तिखट मारा, चिवट मारा करतोय अर्पित म्हात्रे. 2 विकेट त्याने टपकावले तेही शून्यावरती. योगेश भगतला बाद केला. त्यानंतर मात्र सचिन रजकला बाद केला. हा बॉल सुद्धा बीट करून चालला पंचांकडे. लाऊडली अपील कॉट बिहाइंड द विकेट आणि फलंदाज बाद आउट घोषित केलं पंचांना. काय षटक होतं. 2 धाबा देत असताना 3 महत्वाचे विकेट त्याने बाद केलेले आहेत. अर्पित म्हात्रेनं अगदी खिंडार पाडलेले आहे या मॅच मध्ये. वाशीगाव टीमचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 59 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना फोर्स फिटनेस वाशीगाव 3 गडी बाद फक्त 2च धाबा. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी लेफ्ट हँडर बॅटर नितीन सुतार. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू मैदानामध्ये चालला. तर जबाबदाऱ्या वाढल्यात नितीन सुतारवरती कारण लक्ष मोठं आहे. 59 धाबांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. धावा सध्या आहेत स्कोरबोर्डवरती 2 आणि आपले तिन्ही मोहरे तिन्ही सरसेनापती आता मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे आता युद्ध जिंकणं थोडंसं कठीण वाटते. एखाद्या युद्धामधले जे मुख्य सेनापती असतात ते जर मरण पावले तर मात्र सैन्यांवरती दडपण असतं. आणि खरोखर ते दडपण सध्या आपल्याला या मॅच मध्ये जाणवतोय. आणि बॉलिंगसाठी सुद्धा आता दडपण आलाय. मॅच मध्ये दडपण आहे परंतु बॉलिंगसाठी आता दडपण. ओव्हर नंबर 2 मध्ये स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय चेतन शिंदेला जो 1 वरती खेळतोय. योगेश भगत 0 वरती बाद. सचिन रजक 0 वरती बाद. हितेश फक्त 1 धाबांचं योगदान देत तोही बाद झालाय कॅच झेलचीच्या स्वरूपामध्ये. म्हणजे आता थोडंसं कठीण होत चाललेलं आहे लक्ष. दर्पण बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये ओव्हर द विकेटने तयार. डीप मध्ये तुम्ही पाहता एक्स्ट्रा कव्हर. डीप मध्ये लॉंग ऑफ. डीप मध्ये लॉंग ऑन. डीप मध्ये एक मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक. मिड विकेटला आहे आणि एक स्क्वेअर लेगला. ओहो उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. पॉइंटच्या वरून बॉल चाललाय टाटा बाय बाय करत. बॉल सीमारेच्या पलीकडे चेतनच्या बॅट मधून येतोय. या इनिंगचा पहिला षटकार. अशीच बॅटिंग करायची आहे चेतन शिंदे आणि आता नितीन सुतार या जोडीवरच आता या मॅचचं समीकरण आहे. ही जोडी जर राहिली चांगली बिल्टअप झाली पार्टनरशिप तर मात्र हे लक्ष फोर्स फिटनेस
वाशीगाव या टीमच्या दृष्टीक्षेपात राहील. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 8 म्हणजे अजूनही 51 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 17 बॉल आणि 51 धावा हे समीकरण. ओहो बॅटची कडा मागे चाललाय. थर्डमॅनला शतरक्षक अर्पित म्हात्रे. खूप चांगली फिल्डिंग तिथे होते विकेट किपरच्या मागे. तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल चेतन शिंदेला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 9 म्हणजे आता धावा करायची आहेत. उर्वरित बॉल शिल्लक आहे 16 आणि 16 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी फोर्स फिटनेस वाशीगाव या टीमला. 16 बॉल 50 धावा हे समीकरण. नितीन सुतार आता पहिल्यांदाच बॅटिंगसाठी सज्ज आहे. स्ट्रायकिंग लीड होती ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. ओहो फटका तुम्ही पाहू शकाल. व्हाट अ शॉट. भिंगरी शॉट. बॉलला पाठवलाय भिर 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 मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. फॉटमॅनचा काय वापर केला या फटक्यामागे. नितीन सुतार एक बुजुर्ग खेळाडू आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये सातत्यानं आपल्या नावाचा डंका त्यानं पेटलाय. अंडरआर्म क्रिकेट पासून क्रिकेटचा प्रवास त्याचा राहिला. अंडरआर्म क्रिकेट बॉक्स क्रिकेट चांगला खेळतो. त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चमकदार राहिलेली आहे. आता 6 रन नंतर टीमची धावसंख्या 15 म्हणजे आता समीकरण आपल्या स्क्रीनवरती 15 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला माहित आहे नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. आणि खरोखर या मॅचचा आनंद एक लेजंड खेळाडू जे 2 महारथी आपण व्यासपीठावरती पाहतोय देवनाथ मडवी, प्रमोद पाटील आणि त्यांच्या जोडीला रवी म्हात्रे सुद्धा आहे. त्यांना माहित आहे क्रिकेटचा काळ, क्रिकेटचं भूतकाळ अक्षरशः त्यानं गाजवलाय. बॉल पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय म्हणजे आता 14 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता. ओहो चांगला बॉल धडपणचा. अगदी धडपण देऊन गेलाय नितीन सुतार वरती. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं काय उचली प्राप्त केली आणि अगदी नाका समोरून नितीनच्या फुंकर मारत गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल म्हणजे आता 13 बॉल मध्ये करायच्या आहेत 44 धावा. बॅकफुटला जाऊन आर्ट बॅटने देखील इन फ्रंट ऑफ स्क्वेअर डीप मध्ये स्क्वेअर लेगला शतरक्षकाके फेकी केली जाईल. एकाच धाबेवरती समाधान. एकच धाव इथे मिळताना दिसते नितीन सुतारला. सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावा पाहिल्या तर पहिल्या ओव्हरमध्ये 2च धावा होत्या. 3 विकेट गमावले. दुसऱ्या ओव्हरमध्ये दर्पणनं धावा खर्च केल्या 14 आणि इथे विकेट त्याला प्राप्त करता आला नाही. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 16 म्हणजे आता 12 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 43 धावा. चला शिरवणी 11 टीम आपल्याला टॉस साठी तयार राहायचं आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आता राहुल म्हात्रे एक चांगला लेग कटर, एक चांगला फिरकीपटू गोलंदाज. आपल्या फिरकीच्या नावाने त्याने अनेक विकेट्स त्याच्या करिअर मध्ये प्राप्त केलेले आहेत. राहुल म्हात्रे एक चांगला सुपर डुपर स्टार ऑलराऊंडर खेळाडू. आता बॉलिंग साठी आलाय. 12 बॉल 43 धावांची आवश्यकता. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नेरूळ टीम मध्ये सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे. कारण त्याचे इनिंग जर पाहिल्या तर जे 10 प्लेयर खेळतात त्या 10 खेळाडूंच्या जास्त इनिंग तो सध्या मैदानामध्ये खेळलेला आहे त्याच्या करिअर मध्ये. त्यामुळे एक चांगला अनुभव त्याच्या खांद्यावरती आहे. हा फिल्डिंग तो स्वतः सजवतोय नितीन सुतारसाठी. 12 बॉल 43 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज राहुल म्हात्रे.
पहिला बॉल वेगाने क्विकर वन. या बॉलवरती कुठलीही उचली किंवा कुठलंही टर्न नव्हतं. क्विकर वन अगदी सरळ टाकलाय परंतु वेगाने बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. आता 11 बॉलमध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पहा हुक केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. बॉल सीमारेषा पार. नितीन सुतारच्या बॅटमधून येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 20 म्हणजे आता 10 बॉलमध्ये अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 39 धावा हे समीकरण या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी फोर्स फिटनेस वाशीगाव या टीमला जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार राहुल मात्रे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाहीये, टायमिंग नाहीये. बॅटच्या कडेला लागून बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचणार तोपर्यंत एक धाव ते मिळताना दिसते. विघ्नेश मडवी नेरुल गावचे आमचे मित्र आहेत. जर राहुल मात्रेनं विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विघ्नेश मडवी प्रशांत कॉर्नर चे कॅशियर आहेत आणि चांगले सुद्धा स्कोरर आहेत. 9 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. यावेळेस बॉल फिरवलाय, बोटो फिरवली होती बॉलवरती. आडव्या बॅटने देखील खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोईनला बॉल लागला. पहिल्या वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेला इथे संधी होती, ती संधी गमावली. थोडासा उशीर आला बॉलरकडे, त्यामुळे 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 23 म्हणजे आता 8 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता. आता लक्ष कठीण होत चाललंय. षटकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये तरचा सामना जिंकू शकतो वाशीगाव टीम. ओहो, पहिला तर आलाय चेतन शिंदेच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार पिकअप लवकर पिक केलाय. लेग ब्रेकला संपवलाय विथ द स्पिन. हा फटका केलाय. हे सोपं नाही आहे क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही लेग ब्रेकच्या विरोधामध्ये खेळता आणि टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होतो आणि बॉल स्विंगला खतम करण्यासाठी एक चांगला प्रयत्न इथे चेतन शिंदेने केलाय. पिकअप लवकर पिक केला बॉलला आणि उडवलाय काऊ कॉर्नरच्या भरून. 6 रनसाठी षटकार म्हणजे आता 7 बॉल आणि धावा करायचे 30. 7 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओहो, फटका फसलाय. अर्पित म्हात्रे बॉल पर्यंत प्रयत्न चांगला होता परंतु पोहोचला नाहीये. त्याच्या पुढ्यात बॉल पडलाय. तोपर्यंत 1 धाव सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 30 म्हणजे आता 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 29 धावा म्हणजे 5 उत्तुंग षटकार या मॅच मध्ये मारावे लागतील फोर्स फिटनेस वाशीगाव या टीमला. चला लगेच शिरवणे 11 टीम आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. विजेंद्र तारे ज्याने एसएन ट्रॉफी मध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा एक भीम पराक्रम केला होता. सहा बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग साठी आता विजेंद्र तारे. विजेंद्र म्हात्रे
तारे हा टोपण नाव आहे. अनेक खेळाडू असा टोपण नावानंच ओळखले जातात. पहिला बॉल बिग हिट केला, उडवलाय मिड विकेटच्या वरून. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार चेतन शिंदेच्या बॅटमधून. आणखीन 4 मारायचे आहेत. आता 5 बॉल मध्ये करायचे आहेत 23 धाबा. सामना अजूनही संपलेला नाहीये. चांगला प्रयत्न करतोय चेतन शिंदे, हार मानायला तयार नाहीये. 5 बॉल 23 धाबांची आवश्यकता. दुसरा बॉल वेगाने टाकलाय, पायावरती लागलाय, ती धाव घेतली नाहीये. चेतन शिंदेने स्वतःवरती भरोसा दाखवलाय. डॉट बॉल म्हणजे आता 4 चेंडू आणि 23 धाबांची आवश्यकता आहे. 4ही मारावे लागतील या मॅच मध्ये. होऊ शकतं, क्रिकेट आहे. तुमची इच्छाशक्ती प्रबल असेल, जिद्द चिकाटी असेल तर सर्व गोष्टी तुमच्या समोर लोटांगण घालण्यासाठी तयार असतात. परंतु तुमची जी विल पॉवर आहे ती प्रबल असायला पाहिजे. प्रयत्न फसलाय. बॅकफुटला जात असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली, स्वतःवरती नाराज स्ट्रोकसाठी. चेतन शिंदे 1 धाव आली म्हणजे आता 3 बॉल मध्ये करायचे आहेत 22 धाबा. आता लक्ष कठीण होत चाललाय. 3 चेंडू आणि 22 धाबांची आवश्यकता. शिरवणे 11 टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचं आहे आमच्या व्यासपीठावरती. आता स्ट्रायकिंग इनला नितीन सुतार बॅटिंग साठी सज्ज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु वाईट बॉल. अंपायर सिग्नल येते वाईट. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 3 चेंडू अजूनही 21 धाबांची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये एक्झॅक्टली 3 षटकार मारले तरी हा सामना जिंकू शकत नाही. फोर्स फिटनेस वाशीगाव ही टीम, परंतु एक्स्ट्रा आल्या तर मात्र एक्स्ट्रा आल्यात. आणखीन एक वाईट बॉल म्हणजे अजूनही 3 बॉल 20 धाबांची आवश्यकता आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुणीही अंदाज करू शकत नाही, कुणीही भविष्य करू शकत नाहीये. फुलटॉस बॉल लॉफ्टेड ऑन ड्राय केलाय डीप मध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता हा थोडासा स्किट होतोय. हे पावसाळी स्पर्धेचं चित्र आहे. रबर बॉल पावसाळी स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू सांगतो की आम्हाला ही स्पर्धा खेळत असताना खूप समाधान वाटतं, आनंद वाटतं. खेळाडू स्किट होतात, पडतात, झगडतात, पुन्हा उठतात आपल्या टीमसाठी. आता 2 बॉल मध्ये करायचे आहेत 19 धाबा. ओहो, कॅच इटचा कॉल आहे परंतु कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. नो बँड लँड मध्ये बॉल पडलाय. एकच धाव, 1 बॉल आणि ते 18 धाबांची आवश्यकता आहे. सामना आता जबल जिंकण्याच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचलाय नेरुल 11 टीम. चला, आणि हा सामना आता जिंकलेला आहे 17 धाबानं नेरुल 11 या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नेरुल 11 आणि शिरवणे 11. तिसऱ्या मॅचच्या टॉस साठी आपण यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आमच्या प्रेझेंट